तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण जात आहोत नाशिकला मोठ्या सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी. तर पाहू शकता अशा प्रकारे मी नेहा दोघं जोडीने जात आहोत त्यांना भेटण्यासाठी, कारण सासूबाई आजारी होत्या त्यामुळे भेटण्यासाठी जात आहोत त्यांना. आणि त्यांनी बोलवलं देखील होतं या म्हणून. लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच नाशिकला जात आहोत. तर अशा प्रकारे हा नाशिकचा रस्ता आहे, पाहू शकता. हा कसारा घाट लागलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. खूप सुंदर सुंदर नजारे तुम्हाला या कसारा घाटमध्ये बघायला मिळत असतीलच, पाहू शकता. हे बघा मित्रांनो, किती सुंदर आणि मोकळं वातावरण आहे, पाहू शकता. सगळं मोकळं दिसतंय. खूप म्हणजे खूप असं सुंदर वातावरण आहे नाशिकचं. जातो आपण नाशिकच्या दिशेने, तर पाहू शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे डोंगर लागलेले आहे आणि काही वेळातच आपल्याला कसारा घाट देखील लागणार आहे. तिथेही तुम्हाला सुंदर सुंदर दृश्य असं दाखवणार आहोत आम्ही कॅमेऱ्यामध्ये. इकडं जास्त पाऊस प्रमाणात पडलेला नाही म्हणून हिरवगार काही दिसत नाही. पूर्ण जून महिना संपत आला पण पावसाचा काही पताच नाही. पडतोय, थोडा पडतोय, जातोय येतोय, जातोय येतोय, म्हणजे असं कंटिन्यू चालू झाला नाही. तर पाहू शकता मित्रांनो, कसारा घाट लागलेलाच आहे आणि ही रेल्वेची लाईन आहे तिकडून, आणि इकडून आम्ही जातोय. रेल्वे तिकडून जाते, म्हणजे ट्रेन तिकडून जाते आणि आम्ही इकडून रोडावरून जातो आहे. म्हणजे दोन्ही लाईन आहेत, आजूबाजूलाच आहे. रेल्वे लाईन पण आहे आणि ट्रेनची लाईन पण आहे, पाहू शकता. नाही सॉरी, रेल्वे लाईन पण आहे आणि गाड्यांची वाहनांची जायची रस्ता पण आहे. हे बघा, मी झोपली आहे आणि मी एकटाच जागी आहे आणि आजूबाजूला पण आहेत. आम्ही 4 जण आहेत, म्हणजे ते वेगवेगळे पॅसेंजर आहेत. आम्ही दोघंच जोडीने जातो आहे नाशिकला, पाहू शकता. बघा मित्रांनो, फायनली आम्हाला कसारा घाट लागलेला आहे, पाहू शकता. त्या साईडने गाड्या जात आहेत. आता तिकडंच फिरून आमची गाडी जाणार आहे, पाहू शकता. खूप म्हणजे खूप सुंदर आहे कसारा घाट. आडवे तिडवे असे रस्ते, खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं. इकडच्या तिकडचं इकडं असं पडत म्हणजे गाडी जेव्हा टर्निंग घेते तेव्हा असं वाटतं. खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि खूप वरती आलो आहेत. कसारा घाट चढत आलो आहे, आता उतरतो आहे बघा कसारा घाट, पाहू शकता. म्हणजे खूप उशिरा मी व्हिडिओ सुरू केला कसारा घाट चढल्यानंतर. आता उतरतोय आम्ही, चढणं झालेलं आहे, पाहू शकता. टर्निंग पहा मित्रांनो, किती मोठं टर्निंग आहे कसारा घाटचं, पाहू शकता. खूप म्हणजे खूप मोठमोठे असे टर्निंग असतात कसारा घाटमध्ये, आणि लोणावळ्याच्या घाटामध्ये पण मोठमोठे टर्निंग असतात. हे बघा, अशा प्रकारे हा कसारा घाट आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. पाऊस पडला ना तर अजून खूप म्हणजे खूप हिरवंगार असं वाटतं पावसामध्ये. आत्ताच एवढं सुंदर वाटतं, तर पावसात किती छान वाटत असेल. खूप म्हणजे खूप छान. हे बघा, हे मोठमोठे डोंगर रांग पाहू शकता. ही मराठवाड्याची डोंगर रांग. खूप म्हणजे खूप सुंदर असं वातावरण असतं नाशिककडे. खूप म्हणजे खूप छान. हे बघा मित्रांनो, नेहा उठली आहे झोपेतून. ते झोपेचा व्हिडिओ घेतला, मग परत म्हणलं झोपेचा घेतला तर आता जागी झाली ते पण व्हिडिओ घेवा, पाहू शकता. अशा प्रकारे आम्ही जात आहोत नाशिक या ठिकाणी. काही वेळातच पोहोचू आम्ही. अजून आहे थोडंफार किलोमीटर राहिलं आहे, तर पाहू शकता आता किती वेळ लागतो, काय लागतो ते तुम्हाला बघू पुढं. चला. हे बघा मित्रांनो, फायनली आम्ही उतरलो. भुजबळ फार्म तिकडे आहे, तिकडे जायचं आहे. आता काही वेळात येणार आहेत. कोण येणार, यायला येणार आम्हाला, बघू. हे बघा, अशा प्रकारे हा परिसर आहे. नाशिकला पोहोचलो आहे आम्ही. चला आता घरी गेल्यावर दाखवतो. छगन भुजबळचा इथं बंगला आहे बघा, ते लिहिले भुजबळ फार्म. ते बघा, या साईडला बंगला आहे त्याचा, बघू आता जाऊया. हे बघा मित्रांनो, सम्राट आला आहे न्यायला, मेवना येईल. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. हे बघा, फायनली आम्ही संध्याकाळी व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण बिझी होतो आणि दमलो पण होतो, म्हणून आम्ही काही व्हिडिओ काढला नाही. तर पाहू शकता आम्ही पोहोचलो मोठ्या सासूबाई आणि सासऱ्याच्या इथे, पाहू शकता. अशा प्रकारे हे इथं राहतात. हा एक बंगला आहे, पण शाळेला भाड्याने दिला आहे आणि जे मालक आहेत ते मुंबईला राहतात. तर पाहू शकता, ही शाळा आहे, इंग्लिश मिडियमची शाळा आहे. हे आतमधून दाखवतो तुम्हाला गेट. हा गेट आहे अशा प्रकारचा. आणि तुम्ही बोलत असाल तुमच्या नेहा कुठे येतात, ती घरात आहे. हे बघा, अशा प्रकारे हे झाडझुड. थांबा, गेट बंद करू द्या. हे बघा, या अशा प्रकारे एक शाळाचं डेकोरेशन आहे. इथं लहान पोलांची शाळा आहे, प्री इंग्लिश स्कूल म्हणतात ते. ज्युनियर KG, सिनियर KG अशा प्रकारे ही शाळा आहे. हे बघा, या अशा प्रकारे हा झुला आहे बंगल्याचा. हे तर बंगल्यावाल्याचाच आहे आणि हे जे आहे ते शाळावाल्यांचं आहे, पाहू शकता. या अशा प्रकारे
तुम्हाला झाडांची माहिती देतो, घरांची माहिती देतो. आता जाऊ तिकडे आपण माहिती द्यायला. तर पाहू शकता या अशा प्रकारे घर आहे बघा. या अशा प्रकारे झोका आहे, ते बसतो आम्ही. खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि मोकळं वातावरण आहे, थंड वातावरण आहे, खूप छान आहे. ह्या बघा इथं खोपी पण बनवली आहे. खोपी नाही म्हणजे जे असे पक्षी वगैरे राहण्यासाठी ते शाळावाल्यांनीच बनवत असेल. खूप म्हणजे खूप सुंदर वातावरण आहे. नाशिक म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे थंड वातावरण. नाशिक म्हणल्यावर द्राक्ष आठवतं आपल्याला. खूप म्हणजे खूप छान छान वाटतं. आणि आत्ताच आपण काही वेळातच जाणार आहोत नाशिकचं विपश्यना केंद्र जे धम्मगिरी इगतपुरीला आहे, तिकडेही आपण जाणार आहोत काही वेळात. तेही तुम्हाला आपला चॅनलवर ब्लॉग बघायला मिळेलच. तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहतो. मला अजून इथं झाडं पण लावलीत खूप छान छान. त्यांची मला माहिती नाही. नेहा येते, ते आल्यावर तुम्हाला माहिती देतो. या प्रत्येक झाडाची तिलाही माहिती असेल थोडी थोडी. बघा अशा प्रकारे इथं झाडं वगैरे लावलेत आणि तुम्हाला घरही दाखवतो. ही शाळा भाड्याने दिली आहे ना, म्हणजे हा बंगला भाड्याने दिला आहे म्हणून ते काय आपण दाखवू शकत नाही आतमध्ये जाऊन, का ते टाळा वगैरे लावून गेले शाळेवाले. आज सुट्टी आहे, रविवार आहे आज. तर पाहू तुम्हाला जिथं हे राहतात ना सासू सासरे, तेही तुम्हाला दाखवतो. बघा व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. हे बघा मित्रांनो आले घरातून. आता ही माहिती देणार आहे आपल्याला झाडाची. मला काही एवढी माहिती नाही, मी मुंबईचा आहे, म्हणजे गावाचं पण आहे. मी गावाला जास्त जात नाही, ही गावचीच आहे. तर चला माहिती द्या. हे कोणचं झाड आहे? हे शोचं आहे. आणि हे पण फुलाचं वगैरे. हे बघा असे पांढरे व्हाईट फुलांचं आहे. आणि त्याच झाडामध्ये हे गुलाबी कलरचे, हे असंच सेम झाड आहे. हे पांढरे फुलं आहेत आणि हे गुलाबी फुलं आहेत, दिसत असतील. हे बघा हे शोचं झाड आहे आणि हे मोगरा आहे. हे असं फुललेलं आहे फुल, मोगऱ्याचं आहे. आणि हे शोचे झाडं, मोगऱ्याचे झाडं, असे प्रत्येक झाडं लावलेली आहेत. ही शाळा आहे, ही दाखवली आहे. ते बघा ते किती छान होते सूर्य. हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. लहान मुलांची शाळा आहे ना, त्यांना आवडलं पाहिजे म्हणून तसंच डेकोरेशन इथं साकारण्यात आलेलं आहे. आणि हे नारळाचं झाड आहे, मोठं लट. त्याला नारळ पण आहेत, पाहू शकता. अशा प्रकारे इथं झाडे लागलीत. आणि इथं अशी बसली. हिला म्हणलं माहिती दे. हे कोणचे आंब्याचे? हे आंब्याचं अशा प्रकारे. आणि हे कुठलंही काय माहीत नाही, जाऊ दे मीच देतो माहिती. ती बसली झाडावर झुल्यावर. हे अशा प्रकारे झाडे तिथं बघा. कोणचे कोणचे झाडे मला कमेंटमध्ये सांगा, मला पण काही माहिती नाही एवढी. हे बघा हे लिंबोळीचं झाड आहे. लिंबू, याला लिंब लागतात. जे आपण लिंबू शरबत पितो, जेवणामध्ये वापरतो, जेवणामध्ये खातो लिंबू, ते हे लिंब आहेत. ते याला लिंबोळी म्हणतात. पण अशा प्रकारे इथं लिंब लागले बघा. खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असे झाड आहेत. आणि हे बघा प्रसिद्ध फणसाचं झाड. किती फणस लागलेत पाहू शकता या झाडाला. अशा प्रकारे फणस लागलेले आहेत. खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असे झाडं तिथं पाहू शकता. या अशा प्रकारे झाडं तुम्हाला दाखवलीत. आता तुम्हाला घर दाखवायचं आहे, घरही दाखवू तुम्हाला लवकरच. थांबा. तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा, तुम्हाला घरही दाखवतो, जिथं सासू सासरे आणि त्यांची 2 मुले म्हणजे मिळून राहतात, तेही तुम्हाला दाखवू लवकरच. हे बघा अशा प्रकारे बसली. हे बघा अशा प्रकारे झाला. आणि असं वातावरण, खूप सुंदर वातावरण नाशिकचं. सर्दी झाली मला इथं नाशिकला. नाही पहिलेच झाली आहे. बघितलेत नारळ. हे बघा अशा प्रकारे बसलो झोक्यावर. अरे इथं हात ठेवायला जागा नाही. खूप चांगला बंगला आहे. आणि ही सगळी बंगलेच लाईन आहे, सगळे बंगलेच आहेत मोठमोठे. तुम्हाला बाहेर गेला दाखवून मी. तिकडे जे छगन भुजबळ आहेत ते इथं त्यांचा बंगला आहे, स्वतःचा फार्म हाऊस आहे त्यांचं. फार्म हाऊस 10 का 15 एकरमध्ये खूप मोठं आहे. तिथं बघू गेलो तर दाखवू, कारण आतमध्ये थोडी जायला भेटणार आहे. बाहेरूनच दाखवला तर दाखवू, नाही तर बघू. व्हिडिओमध्ये शूट पण राहतो मी. ये ना 1 2 3 स्टार्ट.
बघा मित्रांनो, हा जो खडूस आहे तो बघा कसा बसलाय. जस काय राजेशाही थाट चालू इथं. हे बघा, अशा माणसाबद्दल काय बोलायचं, काहीच बोलण्यासारखं नाही. काहीच नाही चांगलं शब्द बोलायला शब्द नाही तुमच्यासाठी. हा देऊ का धक्का देऊ. तर बघा मित्रांनो, मी झोका खेळतोय. आता नेहा जात आहे तिचं चुलतीचं घर दाखवण्यासाठी. हे झोका नाही, हा घसरगुंडी आहे लहान मुलांची, प्री इंग्लिश स्कूलवाल्यांची. आता ती जात आहे तिच्या चुलते आणि चुलत्याचं घर दाखवण्यासाठी. तर जा. अरे जा तिला. हे बघा आंब्याचं झाड आहे, हे शोचं झाड आहे, कन्हेरी फुलाचं झाड आहे बघा, हे पण शोचं आहे, हे पण शोचं. हे बघा पेरूचं झाड आहे, त्याला हे फुलं पण आले आहेत त्याला. तुळस आहे, ही तुळस, हे कढीपत्ता, मिरचीची रोप आलेली बघा. ही मिरची थोडी मोठी म्हणून फुलं बिलं आलेली त्याला. हे शोचं झाड आहे, हे कशाचं झाड आहे माहीत नाही, फुलाचंच झाड असणार आहे. आणि हा पुदिना. कसं दाखव. हां हे घर हे दाखव का. हा सम्राट आहे, सम्राट हाय कर. सम्राटचे काम सुरू झालेत आता. हे घर आहे छोटस घर आहे. आंटी हाय करा, हाय करा. हा चेतन हाय कर. हे आमचं छोटस घर आहे. आंब्याचं झाड आहे आणि फणसचं तर तुम्ही बघितलंच असेल तिकडे. हे बघा 30 ते 40 फणस लागलेले तिथं. चालू केलं आणि रुमाल ती गळ्यात पटकन. बघा इकडे बघाय ना काही. जय भीम म्हणा, जय भीम, जय भीम म्हण. अंदर माझा काढ साडी घालतो बस होते. सो फायनली एवढा होता व्हिडिओ. कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण जात आहोत धम्मगिरी म्हणजे इगतपुरीला विपसना केंद्र बघण्यासाठी. चला हे बघा ओला गाडी आलेली आहे. चलो.